राम आणि कृष्ण हे आपल्या आयुष्याचा भाग व्यापून आहेत. म्हणजे कृष्णाच्या बाबतीत म्हणायचं तर आजसुद्धा कुणाच्याही घरात बाळ जन्माला आलं तर किती आनंद होतो. आपण त्याला कृष्णाची उपमा देतो. अगदी शेजारी पाजारीसुद्धा त्या आनंदामध्ये बाळाचं कोड कौतुक करण्यामध्ये रंगून जातात. तर असा हा जर कान्हा गोकुळामध्ये जेव्हा जन्म घेतो तेव्हा त्या गोपींना आणि गोकुळवासियांना किती आनंद झाला असेल. म्हणजे कान्हा म्हणजे रंगाने सावळा असलेला असा हा कान्हा, आणि त्याचं पालथं पडणं, रांगणं, त्याचं उंच कपाळ, पाणीडाळ डोळे आणि जन्मतःच काळ्या भोर जाऊळ असं जिरेटोप घेऊन आलेला हा कान्हा जेव्हा नंद यशोदेच्या घरी वाढत होता, तो रांगत होता, धडपडत होता, बोबडे बोल बोलत होता, तेव्हा त्याचं कौतुक करण्यामध्ये या गोपी ज्या होत्या त्या रंगून जात होत्या. त्याला नटवणं, सजवणं, मोरपीस लावून त्याला मुकुट बनवणं, ह्या सगळ्यांमध्ये गोपींचा दिवस हा जात होता. आणि मग त्यावेळेला ह्या गोपी या कान्हाला काय म्हणतायत तेच या कान्हाचं गीत आता सादर करतायत ऋषभ ग्रुप.
खरंच मयूरने अतिशय मधुर तान बासरीची जी आहे ती आपल्याला ऐकवलेली आहे. आणि आजचं हे जे वातावरण आपण अनुभवतो आहोत ना, इतक्या छान नटून थटून या सगळ्या आलेल्या आहेत. इथे अयोध्या आणि गोकुळच इथे अवतरलं की काय असा भास होतो आहे. अगदी छान वातावरण, प्रसन्न वातावरण इथे आहे. आता हा कृष्ण जो आहे तो लहानपणी वेगवेगळे खेळ करत असायचा, खोड्या करायचा. नंद यशोदेच्या घरात वाढणारा कृष्ण हा, त्याला खरं तर दह्यादुधाची चोरी करायची गरज काय, पण त्याला मात्र हे केल्याशिवाय चैन पडत नसायचं. आणि त्याच्या ह्या खोड्यांची तक्रार घेऊन अनेक वेळा गोपी या यशोदा मैयेकडे येत असायच्या. आणि यशोदा मैया, गोपी ह्यासुद्धा त्याला रागवायच्या. आणि यशोदा मैया तर कधीकधी त्याला रागवून शिक्षासुद्धा करायची. पण नंतर ती शिक्षा झाल्यानंतर किंवा केल्यानंतर गोपींना आणि यशोदा मैयालाच मात्र फार वाईट वाटायचं. पण ही दह्यादुधाची चोरी करणं याची जी खोडी या कृष्णाला होती, तर ही लोणी चोरणं यातनं सुद्धा कृष्णाने आपल्याला किती गहन अशा त्याच्या लीलांमधनं गोष्टी शिकवलेल्या आहेत. आता लोणी चोरणं याचा अर्थ म्हणजे काय, तर देव जो आहे तर औपचारिक अर्पण जे आपण करत असतो त्याची वाट पाहत नाही, तर तो काय बघतो, तर शुद्ध हृदय आणि त्यातील भक्ती, प्रेम जे असतं. आणि हेच भक्ती आणि हे प्रेम जे होतं ते गोपींच्या हृदयामध्ये होतं. आणि लोणी हा दुधाचा सर्वात शुद्ध असा भाग आहे. म्हणजे खूप मंथन केल्यानंतर मग लोणी आपल्याला मिळतं. तसंच हृदय आहे ते खरं तर मूळतः खूप पवित्रच असतं, पण आपण त्याच्यामध्ये अनेक गोष्टी वाईट घातलेल्या असतात. जेव्हा या हृदयाचं कृष्णरूपी मंथन करतो आणि जे भक्तीचं लोणी वर येतं, ते हृदय म्हणजे ते लोणी हा कृष्ण चोरून घेत असतो. आणि या अशा कितीतरी गोष्टी कृष्णाच्या लीलेमधून आपल्याला बघायला मिळतात.